तर नमस्कार, सलाम, राम राम मंडळी. स्वागत आहे आपल्या अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग 12वी बोर्डाचे जे पेपर द्यायला लागतील त्यांच्यासाठी खास होणार आहे. आमच्या राहण्यासारखा रोजसारखा आंघोळ करून झोपून टाकल्यात. आणि विषय काय माहिती आहे काय, मला काल त्यांनी प्रश्न विचारला तर आता पेपरचं लई टेन्शन आले आणि पेपर संपल्यानंतर घरात जायची पण भीती वाटली असं मला एक जण काल सांगायला. मग त्याच्यावरच मी आज व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हे व्हिडिओ बघून तुमच्या आयुष्यात बराच फरक पडणार आहे. तर जास्त वेळ घालवत नाही, डायरेक्ट मुद्द्यावर येतो मी. विषय कसा आहे, 12वीच्या बोर्डाचं एक्झाम चालू आहेत आणि बऱ्याच जणांनी इंग्लिशचा पेपर परवा अवघड गेला आणि त्याच विषयावर मला तिने सांगाल ती, दादा असाच झाल्याने इंग्लिशचा पेपर आम्हाला अवघड गेला आहे आणि आम्हाला घरात नापास झालो तर घरात जायला सुद्धा भ्या वाटायला, घरातली मारतील आणि आम्ही पळून जाऊ का काय, असं मला त्यांचे एक विचारायला. मी तुम्हाला सांगतो भावांनो, लक्षात घ्या, नापास झाला ऑक्टोबरला परत बसा. खरं टेन्शन 12वीच घेऊ नका. तुमचा भाऊ पण 12वी नापास आहे, तरी पण मी आज इथंपर्यंत आहे. पण विषय कसा माहिती आहे का, 12वी नापास झालं म्हणजे आयुष्य संपलं नाही. परीक्षा आपल्याला परत पण देता येत्या, पण खचून जाऊन आत्महत्या करण्यासारखे विचार जर तुमच्या मनात येत असतील तर ते आत्ताच काढून टाका. कारण ते भोळगेपणाचं लक्षण आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, त्या गोष्टीसाठी म्हणजे पेपर अवघड गेलं किंवा 12वी मी नापास होणार, घरातली मला मारतील काय, घरात घेतील काय, किंवा पुढे जाऊन मला कुठं कामाला जायला लावतील काय, ह्या विचारातून जर तुम्ही आत्महत्या करत असला तर लक्षात घ्या, जे इथे लिहिलेलं आहे ते कधीच चुकत नाही. पण इथं लिहिलेलं पुसून जर तुम्ही दुसऱ्या वाटेवर जाणार असला तर ती वाट आपल्या नशिबात चांगली नाही. लक्षात ठेवा, कारण आयुष्याला वन्स मोर नाही भावानो. ऑक्टोबरला तुम्ही 12वीला बसला तर कदाचित तुम्ही अजून चांगल्या मार्गाने पास होईल. पण आई वडिलांचा विचार न करता जर आत्महत्येसारखा विचार जर तुम्ही करत असला तर तसं वागू नका भावानो. कारण आयुष्य लय पडलेलं आहे. 12वी नापास झालं किंवा 10वी नापास झालो, बोर्डाच्या पेपरमध्ये नापास झाले, नातेवाईक काय म्हणतील, गल्लीतली काय म्हणतील, शेजारी पाजारी भाऊकी काय म्हणाल, काय विचार करणार. भाऊकीसारखी मातृत्व जनता कुठली नाही. पहिली गोष्ट, त्यांचा विचार तुम्ही डोसक्यात घेऊ नका. नापास झाला 72 भावानो, ऑक्टोबरला परत बसा, परत परत परीक्षा द्या. नाही नापास झाला, व्यवसाय करा स्वतःचा, काहीतरी कामधंदा करा, पण आत्महत्येसारखा विचार करू नका. हे माझं स्पष्ट मत आहे, वैयक्तिक मत आहे माझं. आणि स्पष्ट सांगायचं झालं तर टेन्शन घेऊ नका भाऊ, कारण टेन्शन घेतल्यानं कुठल्याही गोष्टी साध्य होत नाहीत. आणि टेन्शन घेतली की माणसाच्या मनातलं लई वेगवेगळे विचार द्यात. मी पण जर टेन्शन घेतलं असतो तर आजपर्यंत मी पोचलो नसतो आणि मी कोण आहे तुम्हाला समजलं नसतं. आता हे तुमच्या समोरच उदाहरण आहेत माझी, ते तिथं पण एक आहे, अजून आज 4-5 ठेवल्यात. त्यामुळं लक्षात ठेवा, नापास होणं म्हणजे लय मोठा गुन्हा नाही. नापास झाला म्हणून तुम्हाला काय करणार, कोण फाशी देणार नाही, घरातनं बाहेर काढत नाहीत, मारत नाहीत, काय नाही. काही 4 शब्द बघतील, अभ्यास केला नाही, काय नाही. आपली पण चूक असते, कारण आपण वर्षभर बोंबलत टवाळक्या करत हिंडत असतोय आणि ऐन पेपर तोंडावर आले की नाही, अभ्यास झालेला नाही, मला हेच मिळालं नाही, तेच मिळालं नाही, अशा गोष्टीचं कारण देऊन आपण म्हणते मला माझा अभ्यास व्यवस्थित झालेला नाही आणि मी काय यावर्षी पास होणार नाही आणि काय खरं नाही, मला घरातले लय मारणार आहेत. मारून द्या. घरातल्यांचा हक्क आहे, त्यांना जन्माला घालून तुम्हाला लहानाचं मोठं केलं आहे आणि तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहण्याचं तिने एवढं काबिल बनवलं की तुम्ही तुमच्या पायावर उभं राहावं. आणि तुम्ही जर नापास झाला तर साहजिक आहे, त्यांना वाईट वाटणार. 2 गोष्टी तिने बोलणार, ऐकून घ्या, काही फरक पडत नाही. आपला आईवडील बोलणार आहेत, भावकी बोलली तर पैता नाना, पण घरातले आईवडील बोलली तर काय बोलू नका. पण पेपरचं टेन्शन घेऊन भावानो असं वाईट विचार आणि आत्महत्येसारखं घाण विचार अजिबात डोक्यात आणू नका. कारण कसं आहे, एक ना एक दिवस एखादा प्रत्येका नशिबात लिहिलेलं असते, कोण पास होते, कोण नापास होते, कोण पहिल्या नंबरने येते, कोण शेवट नंबरला येते. हे सगळ्यांच्या आयुष्यात झालेलं आहे. मी सुद्धा नापास झाले, त्यामुळं सांगतो तुम्हाला, तुमच्या भावना मी समजू शकते मित्रांनो. पण तुम्ही असा विचार कधीच करू नका की मी आता इथनं 12वी संपली, 12वी नापास झालो आणि इथनं पुढे मी आयुष्यात माझ्या काहीच घडू शकणार नाही, तर ते तुमचा गैरसमज आहे भावना. कारण 12वी नापास झालं म्हणून आयुष्य कधी संपत नसते. कारण ऑक्टोबरला परत बसू शकता, पुढल्या वर्षी परत बसा, 1 वर्ष गॅप टाका, काहीतरी व्यवसाय करा, स्वतःचा कामधंदा करा, दुसऱ्याच्या हाताखाली कामाला जाऊ नका. स्वतःचा काही व्यवसाय करायला येत असला किंवा वडिलांना, आई वडिलांना विचारा, मी 1 वर्षभर गॅप घेणार आहे, मी नापास झाले बाबा, असंच झाले. होऊ नका नापास, अशी माझी पर्सनली इच्छा आहे. नापास पहिला तर होऊ नका. पूर्ण आपल्याकडं 100% द्यायचं भावनाने माझ्या बहिणीनो, आपल्याकडं प्रयत्न सोडायचा नाही. हां, चुकून नापास झालंच, अभ्यास झाला नाही किंवा काही कारणामुळं नापास झालो तर मात्र विचार करण्याची गोष्ट आहे की 1 वर्ष गॅप टाका किंवा ऑक्टोबरला परत फॉर्म भरा. शक्य असेल तर 1 वर्ष स्वतःचा व्यवसाय करून बघा. आईवडिलांना कसं त्यांच्या कामात मदत करून बघा की
आपण काय करू शकते, आपल्यातली कला काय आहे, आपण पुढे जाऊन कुठल्या क्षेत्रात करिअर करतोय याचा विचार करायचा पण 1 वर्ष तुम्हाला संधी मिळते. त्यामुळे नापास होणं म्हणजे काही गुन्हा नव्हे. आणि 1 वर्ष पूर्ण तुमच्याकडे गॅप घेतलेला त्या 1 वर्षात एवढा विचार करा की मला पुढे जाऊन काय करायचं आहे, मी पुढे जाऊन काय करू शकतो, मी कोणत्या व्यवसायात सक्षम आहे, कोणत्या व्यवसायात माझा हात चांगला बसेल, या गोष्टीचा विचार करा. आईवडिलांचा विचार घ्या थोडाफार. आणि सगळ्यात महत्त्वाचं टेन्शन घेऊ नका. भावानं, तुमचा भाऊ तुमच्या संकट आहे. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन वाटलं, काय वाटलं, तुमच्या भावाला पर्सनली मेसेज करा Instagramवर. तुमचा भाऊ 100% तुम्हाला मदत करणार, पण टेन्शन घ्यायचं नाही. अजिबात लक्षात ठेवा. बाकी तुमचा भाऊ तुमच्या संकट आहे. 12वीची परीक्षा देणार सगळ्यांना ऑल द बेस्ट.